थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ मैथिली आणि मिलाप कदम. मैथिली आणि मिलाप किती छान नाव आहे ना, म्हणजे असा मिलाप छान झाला असं म्हणायला हरकत नाही. एमची बाराखडी आहे का तुमच्या घरामध्ये सगळ्यांची? हो मोस्टली. ठरवून आहेत सगळ्यांची एम वरून नाव? नाही नाही, पण ते आवड निर्माण होत गेली. एम हे अक्षर आवडतं का घरात सगळ्यांना? हा. मुलांची पण एम? नाही, मुलांची नाही. इनिशियल मध्ये प्रॉब्लेम होत गेला, त्यामुळे मुलांची चेंज केली आम्ही. अच्छा. लग्नात काही धमाल घडली का हो तुमच्या आठवण्यासारखी? म्हणजे लग्न लागल्यावर जे हार माळ घालताना अच्छा अचानकपणे मलाही माहिती नव्हतं, माझ्या मित्रांनी सगळ्यांनी मला उचलून धरलं. हो का? मला उचलल्यावर मग हिच्या नातेवाईकांनी, मामानी वगैरे सगळ्यांनी हिला उचललं. त्यात ते कोण उंच आहे त्याची मारामारी चालू. पण आज इकडे तुम्हाला यांना उचलावं लागणार. हो नक्की. तयारी केली ना तुम्ही? हो. मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलंय खालीच की जिम बीम मध्ये जाऊन आलेत वगैरे सगळं. तुम्हाला उचलावं लागणार. आम्ही जेव्हा हनीमूनला गेलेलो तेव्हा हिला याकवर बसवलेलं. याकवर? आणि याकवरनं उतरताना ही घाबरली. तर मी तिला बोललो, बरं ठीक आहे तू हात पकडतो ये. ते उतरायलाच मागत नव्हती. मग शेवटी ती कशी बशी उतरताना मग तिला मी जस्ट कॅच केलं आणि उतरवलं. क्या बात आहे. त्यावेळेला ती घाबरलेली, तिला वाटलं पडणार, पण तिला बोललो घाबरू नको, यू आर इन सेफ हँड. असंच आहे ना, इन सेफ हँडच आहे ना. लग्न झाल्यानंतर काय मग धमाल घडली का? स्वयंपाक करताना वगैरे काही धमाल घडली? लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी मी घरी आली आणि रात्रीचं जेवण करायचं, मी कुकर लावला. पण इतकी घाबरलेली मी, कुकर लावला मी भाताचा आणि त्याच्यात रबरच नाही लावला आणि घरातली होरीन नाही लावली. सगळे म्हणतायत की आता भात होईल, आता भात होईल, कुकरला शिट्ट्या का होत नाही. जेव्हा कुकर उघडून बघितलं आमच्या मम्मीने तेव्हा रबर रिंग लावलीच नव्हती. मग झाला होता का तसंच राहिला? झालाच नव्हता आणि सगळे म्हणतायत की होईल. यांच्या तब्येतीचं रहस्य तुम्हाला कळलं? हेच ते रहस्य आहे. कच्चा भात असं आता पण मस्त गप्पा तुम्ही मारलेल्या आहेत. आता एक मस्त राऊंड खेळत, आतमध्ये काही कार्ड्स मी लपवून ठेवलेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. बक्षिसं पण आहेत. शोधा म्हणजे सापडेल. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंना आपण शुभेच्छा देऊयात. शुभेच्छा. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. मुलगा अथर्वला हे आवडतं पण मिस्टरांना आवडत नाही, अशी कोणती गोष्ट आहे? वेळ सुरू होती आता. शोधा लवकर. कोणता पदार्थ आहे असा? व्यवस्थित शोधलंय. कुठे होतं? दूध आवडत नाही ना? अरे वा, तिकडेच ठेवलं होतं. बक्षीस काय ते तुम्हाला नंतर सांगतो. पुढचा क्लू आहे. तुमच्या मिस्टरांनी दिरांना दिलेली एक भेट. वेळ सुरू होते आत्ता. शोधा पटकन. कोणती भेट आहे? लवकर. क्या हे मला का आता मला भेट देणार? मला वाटलं नाही नाही, तुमच्याकडेच ठेवा. कधी कधी वस्तूच घेऊन येतात. मला खूप छान वाटतं. मला वाटतं मलाच देणार आहेत. चला आता बघूयात यात बक्षिसं काय आहेत. पहिलं बक्षीस आहे वहिनीसाठी कॅसेरॉल. अभिनंदन. आणि दुसरं बक्षीस आहे कॉफी सेट. अभिनंदन. धाकटं कुटुंबात आपल्यासोबत आहे सौ मानसी आणि मितेश कदम. नमस्कार. आयुष्यात घडलेला एखादा धमाल किस्सा आठवतोय का कुठला? लग्नानंतर एक धमाल किस्सा झाला. म्हणजे आम्ही हनीमूनला गेलो होतो एका पर्यटक संस्थेबरोबर. बरं. केरळाला गेलो होतो. तर सगळीकडे फिरलो वगैरे. तर मुन्नारला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मुन्नारला म्हणजे होडीतनं असं पाण्यात, आणि तिकडे ते जंगल आहे ना, तर तिकडे असं प्राणी वेगवेगळे दिसतात. हत्ती वगैरे. तर ज्या पर्यटन संस्थेवर गेलो तर तेव्हा त्यांनी जेव्हा आम्हाला नेलं तर जास्ती काही प्राणी दिसलेच नाही, एक दोनच दिसले. आणि तेवढ्यात ते नंतर फिरून आलो आम्ही, तर तिकडे एक असा वाघाचा स्टॅच्यू होता. तर तुला हा बघ वाघ. तर असं हिने मला दाखवला. तर मी लगेच भोम केली. बाकीच्या सगळ्यांना बोलला, अरे तुम्हाला वाघ बघायचे ना, हा बघ वाघ, हा बघ वाघ. त्यांनी वाघ नाही दाखवला. हा म्हणजे मी बोललो ना, अरे यांनी दाखवला नाही पण आपण हिनी दाखवला तुम्हाला. तर सगळेजण हसायला लागले आणि चिडवत होते तिला नंतर. यांचा स्वभाव पण वाघासारखाच आहे, कडक आहे का? नाही म्हणजे वाघासारखा नाही आहे. आपलं सगळं हॅपी गो लक्की सारखाच आहे स्वभाव. हसणं वगैरे, मस्करी करणं. तापट आहे का हो पण स्वभाव जरासा? बायकोचा? हो म्हणजे बघायला नको. हो मग तेच ते विचारतोय ना, कारण आई पण म्हणाल्या जरासा तापट आहात, पटकन बोलता, म्हणजे उलटून बोलता. होतं का असं कधी कधी? होतं. माझा स्वभाव तसाच आहे. मला एखादी गोष्ट सहन नाही झाली की मी पटकन बोलते.
किंवा शांत राहते. दोघातलं एक होतं, पण जास्त करून आता माझं पटकन मी बोलून टाकते. मनात का ठेवा असं ह्यानी सांगितलं ना, मनात ठेवू नकोस, बोलत जा. बरं. मग सासूबाईंची कुठली गोष्ट खटकते का? मी मुलींचा अभ्यास घेत असते तेव्हा म्हणजे काही लिहिलं नाही वगैरे तर मी त्यांना ओरडते वगैरे, तर त्यांना ते आवडत नाही की मी त्यांना मारलेलं वगैरे असं त्यांना आवडत आहे. ते बोलतात की तू समजावून सांग, पण माझं असं होतं की ऐकत नाही मग म्हणून मी त्यांना ओरडते. अच्छा, पण सासूबाईंचं पण ऐकलं पाहिजे ना, कारण त्यांना अनुभव आहे ना, शेवटी त्यांना अनुभव आहे म्हटल्यानंतर. छान तुम्ही गप्पा मारल्या. आता एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, ती शोधा, बक्षिसं जिंका. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंना शुभेच्छा. तुमच्यासाठी पहिला क्लू आहे मिस्टरांचा आवडत्या रंगाचा शर्ट. वेळ सुरू होते आता. शोधा पटकन. क्या बात आहे, पटकन शोधलेला आहे. हिरव्या रंगाचा शर्ट आवडतो. हो बरोबर, तिकडे ठेवलं होतं. पुढचा क्लू आहे सासऱ्यांनी सगळ्यांसाठीच नुकतीच आणलेली एक गोष्ट. वेळ सुरू होते आत्ता. लवकर. ठीक आहे. आणि हे काय कलिंगड? हो, उन्हाचे दिवस आहेत ना तुमच्यासाठी. कसं ना, असं खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या तिथेच लपवायला मला पण आवडतं. छान कलिंगड मिळालं. तर यांच्यासाठी काहीतरी बक्षिसं आहेत, ती बघूयात काय आहेत. आणि पहिलं बक्षीस आहे तुमच्यासाठी, आमच्यातर्फे मिळतं कलिंगड मल्टीपॅन. अभिनंदन. थँक्यू. पुढचं बक्षीस आहे मग सेट. अभिनंदन. थँक्यू. आणि आता खेळामध्ये बोनस द्यायची वेळ आली आहे. बघूयात सासूबाई आज कुणाची निवड करतायत. हे घ्या, सापशिडीतली शिडी असते ना, तशी ही शिडी आहे. खेळामध्ये त्यांना वापरता येणार आहे. ठरवा कुणाला द्यायची. कुणाला मिळणार शिडी, कुणाला मिळणार? दोघींचंही म्हणणं असेल कदाचित मला मिळणार, कदाचित मला मिळणार. पण सासूबाईंनी एक नाव ठरवलेलं आहे. दोघींची परीक्षा आहे. परीक्षा नसेल तर खेळ कसला.